प्रेक्षक नमस्कार. ग्राउंड रिपोर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी ज्या ठिकाणी उभारलोय तो आहे पुणे नाक्याचा पूल. अर्थात याची एक स्थिती चांगली असली तरी सोलापूर शहराचं खड्डेपूर झालेलं आहे. अर्थात सोलापूर शहरातल्या सर्वच रस्त्यांची अक्षरशः धुळधाण उडाली आहे. आणि आज आम्ही आपल्याला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ही खड्डेपूरची सहल घडवणार आहोत. सोलापूर शहरातले रस्ते हे कशा पद्धतीनं उखडले गेलेत, कशा पद्धतीनं एक खड्ड्यांचं साम्राज्यच या आपल्या सोलापूर शहरात निर्माण झालं आहे आणि त्याचा फटका वाहनधारकांना, सामान्य नागरिकांना कशा पद्धतीनं बसतोय याचा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो आहोत. भयानक अशी परिस्थिती सोलापूर शहरातल्या या रस्त्यांची झालेली आहे. अर्थात पावसाळ्यामध्ये नेहमीच या इथल्या रस्त्यांची वाट लागलेली असते. नेहमीच येतो पावसाळा आपल्याकडे म्हणलं जातं, पण या पावसाळ्याबरोबर शहरातल्या रस्त्यांची जी दुर्दशा होते ही मात्र चिंताजनक बाब आहे. आणि यातली गंभीर बाब अशी आहे की रस्ते उखडले गेले, खड्डे पावसामुळं पडले, संतापाचा कडेलोट होतोय, वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावं लागतं. दुसरीकडं शहराचं जे चित्र आहे ते पुरतं खराब होऊन गेलेलं आहे. खड्डेपूर एवढं एक वर्णन या सोलापूर शहरातल्या रस्त्यांचं होऊ शकतं. ही सगळी परिस्थिती असताना दुर्दैवाचा भाग असा आहे की कुणालाच याचं काही वाटत नाही. हे रस्ते दरवर्षी अशा पद्धतीचे का होतात, कोणत्या गोष्टी याला कारणीभूत ठरतात आणि यातून आमच्याकडनं सुधारणा काय घडते, तर कोणतीच नाही. रस्त्यांवरचे खड्डे पडले, माध्यमांनी आवाज उठवला, नागरिकांनी आवाज उठवला, वाहनधारकांनी आवाज उठवला की ते तात्पुरते बुजवायचे, कुठंतरी ती डांबर आणि खडी टाकायची आणि ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न होतो. पण रस्ते चांगल्या दर्जाचे असावेत, एक शहराचा चेहरा मोहरा चांगल्या पद्धतीचा असावा, अशा पद्धतीचं काही काम व्हावं अशी कुठलीच लक्षणं सोलापूर शहरात दिसत नाही आहेत. सोलापूर शहराच्या बाबतीत एक दुर्दैवानं म्हणावं लागतं की या शहराला आता वाली कोणी उरलाय की नाही आहे. कारण इतकी भयानक परिस्थिती आमच्याकडे रस्त्यांची होत असताना हे रस्ते असे का झाले, कोणत्या गोष्टी याला कारणीभूत आहेत, यावरती आमचं विचारमंथन कधीच होत नाही. आपण म्हटल्याप्रमाणे रस्त्यांबाबत ओरड झाली, खड्ड्यांबाबत ओरड झाली की फक्त त्याची किरकोळ डागडुजी होते. सोलापूर शहरातल्या रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे ती कशा पद्धतीची झाली आहे हे जर अगदीचं ज्वलंत उदाहरण जर काही पाहायचं असेल तर आपण हा खड्डा पाहू शकतो. पावसामुळं निश्चितच हा खड्डा पडलेला नाही आहे. तर आपण म्हटलं की जी रस्त्याची आमच्याकडं कामं झाली त्यातलं जे पितळ उघडं पडलं आहे तर ते सगळं दर्शवणारा हा अशा पद्धतीचा खड्डा आहे. जिथनं आपल्याकडं तुळजापूर रोड, हैदराबाद रोड इथून जी वाहनं येतात, सोलापुरात प्रवेश करतात, तर तिथल्या मुख्य रस्त्यावरचं हे सगळं चित्र आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा खड्डा पडलेला आहे. वाहनांना या खड्ड्यातून मार्ग काढत पुढं जावं लागतं आणि हा खड्डा दर्शवतो आहे की आमच्या शहरामध्ये कशा प्रकारची एक अभूतपूर्व अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत जर खड्ड्याचं स्वरूप तुम्ही पाहिलं तर पावसाच्या पाण्यामुळं किंवा जो आमच्याकडं पाऊस झाला आपण असं म्हणतो तर त्यातनं निश्चितच हा काही खड्डा झालेला नाही आहे. तर जी कामं झाली त्यातला जो एक फोलपणा आहे तो आमच्या या खड्ड्याच्या माध्यमातून सगळा समोर येतो आहे. सोलापूर शहरामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो आहे
या शहरामध्ये प्रवेश करत असताना एका कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं ते दाखवणारा हा सगळा खड्डा आहे। इथून मोठ्या प्रमाणात जड वाहनं येतात, एस टी बसेस आहेत, महत्त्वाचं म्हणजे एस टी बसेस ज्या आहेत ते या मार्गानं आपल्या सोलापूर शहरात प्रवेश करत असतात। तर बाहेरगावचे प्रवासी असतील, सोलापूर शहराकडं येणारे नागरिक असतील, या सगळ्यांना या खड्ड्यांचा अनुभव घेत सोलापूर शहरात यावं लागतं। नागरिकांचा सगळा संताप, वाहनधारकांचा सगळ्यांचा हा संताप आणि सहनशीलतेचा अंत आपण म्हणतो आहे। तर हे असे खड्डे आहेत आणि यातनं मार्ग काढताना सर्वांनाच एक मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो आहे। कशा प्रकारची एक भयानक परिस्थिती सोलापूर शहरात आहे, सोलापूर शहराचं जे खड्डेपूर कसं झालेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहराचं जे खड्डेपूर झालं आहे ते कसं झालं आहे, तर हे दाखवणारा हा आपल्याला जुना पुणे नाका परिसरातील हा सगळा खड्डा आहे, जिथून आमची जी आहेत वाहनं तुळजापूर रोड किंवा हैदराबाद रोड इथून जी सगळी वाहनं येतात ती या परिसरातून येतात आणि हे सगळं चित्र शहरात प्रवेश करताना एक कोणती आव्हानात्मक परिस्थिती आहे, सोलापूर शहराचं खड्डेपूर कसं झालं आहे हे सगळं दाखवणारा हा खड्डा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। आपण आपल्या दर्शकांना खड्डेपूरची सहल घडवतो आहे। सोलापूर शहराचं खड्डेपूर झालं आहे आणि हे खड्डेपूर कसं झालेलं आहे याची एक सहल आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दर्शकांसमोर ही सगळी खड्डेपूरची सहल आपण मांडतो आहे। आणि सुरुवातीला आपण जिथे आहोत तो जुना पुणे नाकाचा परिसर आहे आणि आपण पाहू शकतो इथं की सगळीकडं इथं आता सध्या धूळ दिसते, खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की सोलापूर शहरात प्रवेश करणं किंवा सोलापूर शहरातून बाहेर पडणं हे एक मोठं आव्हान बनलेलं आहे। आमच्याकडे ज्या व्यवस्था म्हणून असतात या व्यवस्थांचं याकडं काही लक्ष आहे का असा प्रश्न पडतो आणि याहीपेक्षा ज्या व्यवस्थेने हे सगळे आमचे रस्ते तयार केले असतील तर या रस्त्यांमधली सगळी जी भानगड आहे ती समोर येते। जो कारभार भ्रष्ट कारभार म्हणून आमच्याकडं असतो, रस्त्यांची जी अवस्था झाली त्यातून एकच समोर येतं, जो भ्रष्ट कारभार आहे तोच हा सगळा चव्हाट्यावर आलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नव्हता आणि तरी देखील सोलापूर शहरामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे, पावले आपल्याला खड्डे दिसत आहेत। म्हणून सोलापूर शहराचे जे आपण म्हणतोय की जे प्रश्न आहेत ते किती गंभीर स्वरूपाचे आहेत। शहराबद्दल चांगलं बोलावं, नकारात्मक बोलू नये, मात्र जी स्थिती समोर आहे आपल्या त्यातून नक्कीच सोलापूरकराचा फक्त संताप समोर येतो। सोलापूरकर म्हणून आपल्या समवेत काही नागरिक आहेत, त्यांच्या भावना की जे या परिसरात राहत आहेत, ज्या परिसरातून हे सगळे वावरत आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, संतप्त भावना, त्या आपण जाणून घेऊयात। ही जी परिस्थिती रस्त्याची झालेली आहे ती नेमकी कशामुळे वाटते आणि हे जे चित्र आहे धोकादायक कशा पद्धतीने बनलेलं आहे? प्रथमतः तुम्ही आपल्या इन चॅनलच्या माध्यमातून हे तुम्हाला सगळ्या समोर तुम्ही मांडताय त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो। आज आपल्या या सोलापूर शहराचे हे प्रवेशद्वार आहे। आज हे संभाजी महाराज चौक ह्या चौकापासून सोलापूर शहरात जाण्याची सुरुवात होते। सुरुवातीलाच तुम्ही आज दाखवलं आहेत आज काय परिस्थिती आहे। ह्या साहेब तुम्हाला आज स्पष्ट सांगतो, ह्या रोडचं ह्या रस्त्याचं कुणालाही काही देणं घेणं नाही, राजकारणाला देणं घेणं नाही, महापालिका अधिकाऱ्याला देणं नाही किंवा रस्ते प्राधिकरणाचं कोण आहे ऑफिसर त्यांना सुद्धा देणं घेणं नाही। त्यांनी AC गाडीत फिरतात किंवा त्यांनी आहेत व्यवस्थित, काय विषय तो विषय नाही। पण इथं जो गोरगरीब जनतेचा आतूनच एवढा हाल होत आहे, आज एका दुसरा जीव गेल्याशिवाय ह्यांना समजणार नाही आणि पूर्ण रस्त्याची अवस्था
बकाल झालेलं आहे. मध्यंतरी एक 8-10 दिवसापूर्वी आनंददादा चंदनशिवे आणि आपले सोलापूरचे महापालिका विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे यांनी पाहणी केली आणि त्यांना सांगून त्यांनी डागडुजी करून घेतली. पण नंतर 1-2 पावसात परत तीच परिस्थिती ओढवली आहे. पण इथे राजकारण न करता माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या राजकारण्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, की त्यांनी ह्या रस्ता व्यवस्थित ही करून याचं ड्रेनेजचं पाणी पाऊस जरी पडला तर ड्रेनेज इथं समोर नाला आहे त्या ड्रेनेजचं पाणी तिथं कसं जॉईन करता येईल किंवा तिथून कसं निचरा करता येईल याच्याकडे म्हणजे लक्ष देऊन हे काम करण्याचं मी त्यांना एक आव्हान म्हणण्यापेक्षा एक त्यांना मागणी करतो. स्पष्ट सांगतो साहेब, हे मुद्दाम मला हे नमूद करावं असं वाटतं. आम्ही जर एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो हा रस्ता साहेब असं एवढे व्यवस्था इथं व्यवस्थित करून द्या तुम्ही रस्ता, तर लगेच आमच्यावर 353 गुन्हे दाखल, 15 दिवस आम्ही जेलमध्ये बसायचं, घरदार सगळं सोडायचं, लोकांसाठी जेलमध्ये बसायचं. असे माझ्याबरोबर किस्से घडले साहेब. आता पण 353 4 ते 5 वेळा माझ्याबरोबर घडलेले आहेत. मी माझा वैयक्तिक कुणाला वैयक्तिक एक चापटसुद्धा मारला तरी मी जेल बघतोय, कारण मी भोगलं आहे, मला माहिती आहे. सोलापूर शहरात खड्ड्यामुळं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण जुना पुणे नाका परिसरात आहोत आणि इथं या परिसरामध्ये 3 ते 4 हॉस्पिटल आहेत, यामध्ये प्रसूतिगृह देखील आहेत. आणि यातून मग जेव्हा रुग्णांना आणलं जातं रुग्णवाहिकेतून तेव्हा मात्र एक भयानक अशी परिस्थिती असते, कारण हे खड्डे चुकवताना रुग्णांना या ठिकाणी दुखापत होण्याचा देखील एक संभव असतो. ही देखील एक चिंताजनक अशी बाब आहे. रुग्णवाहिका या परिसरात मोठ्या प्रमाणात जातात आणि येतात. आपल्या समवेत ज्यांची एक रुग्णवाहिका आहे तर ते नागरिक आपल्याबरोबर ते आहेत आणि त्यांचे अनुभव जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण रुग्णवाहिका ते चालवतात आणि कशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण होते. आज स्थिती आहे या रस्त्याची, त्यामुळे कोणती परिस्थिती रुग्णवाहिका नेतात. आज हा सोलापूर शहरामध्ये येणारा मुख्य रस्ता आहे आणि इथे बरेच 4 ते 5 हॉस्पिटल आहेत या भागाचं. सिद्धेश्वर हॉस्पिटलला पासून जे इकडे जाणारा जो मार्ग आहे तो सगळा खड्ड्याने खालीवर झालेला आहे. मला पेशंट येताना इतका त्रास होतो की पेशंटची पूर्ण हालत अशी खालीवर होते. त्यांना मणक्याचा त्रास असतो, परत डोक्याचा ब्रेनचा त्रास असतो, त्यांना CT स्कॅन करायला न्यायला लागतं आहे. हा त्रास होतो. पेशंटचे नातेवाईक अक्षरशः ओरडतात की गाडी व्यवस्थित चालवा, हळू चालवा. पण आता सोलापूरची दुर्दैवीची अवस्था अशी आहे रस्त्याची, तर त्याला आपण काय करणार. आपण जे पद्धतीनं जे चालवायचं ते व्यवस्थित चालवतो करतो. पण हे रस्ते असे आहे की पावसामुळे हा रोड सारखाच खराब होतो. तेवढं त्यांनी डागडुजी करतेच रोडची, परत आहे तसाच उखडला जातो रस्ता. तर ह्याच्यावर महापालिकेने प्रशासन अधिकाऱ्याने काहीतरी व्यवस्था करावी. ही स्थिती निर्माण होते म्हणजे आपण पाहतो की पाऊस काय फार मोठाने पण तरी देखील एवढ्या नाही. मोठ्या प्रमाणात शहरात खड्डे पडतात. हां, पण रस्त्याची अवस्थाच तशी आहे की व्यवस्थित रस्ते केलेले नाही. ते सारखा उखडला जातो की त्याला कायमस्वरूपी असं जवळजवळ 1-2 फूट असं खड्डा खाली खांदून वगैरे करून त्याला वर उचलून घेऊन असं पद्धतीने रोड केला तर तो कायमस्वरूपी होऊन जाईल. वाहन चालवताना कशा प्रकारे एक आव्हानाचा सामना करावा. बरेच पूर्ण गाडी व्यवस्थित चालवावं लागते. खड्ड्यातनं असं खालीवर झाले की पेशंटला त्रास होतो. ते पेशंट परत दुखतंय, हे करतंय, थोडं हळू चालवा असं म्हणून सांगतात. ते व्यवस्थित घेऊन जावं लागतं. एकदम तारेवरची कसरत करून ह्या पेशंटला घेऊन जावं लागतं, आणून सोडावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या रस्त्यावरती आपण आहोत आणि शहरात प्रवेशद्वार शहराचं ज्याला आपण म्हणू तर तो हा रस्ता आणि त्याची कशा पद्धतीनं वाट लागली आहे याचं एक संतापजनक सगळ्यात मोठं जर उदाहरण पाहायचं असेल तर हा आपल्याला खड्डा जो आहे तर या ठिकाणी हा खड्डा दिसायला लागेल की खड्ड्यामध्ये पूर्णपणे हा रस्ता खचून गेलेला आहे. आणि या खचलेल्या रस्त्यामध्येच आपल्याला असं दिसून येतं की एक पोल जो आहे तो सगळा अर्धवट स्थितीमध्ये सगळा असा हा ठेवलेला आहे. पूर्णपणे मोठाले खड्डे, रस्ता खचलेला आणि त्यामध्ये आणखीन एक दुर्दैवी प्रकार असा आहे की पोल जो आहे तो अर्धवट अवस्थेत कट करून ठेवला आहे जो रस्त्याच्या वरती येतो आहे. हे सगळं सोलापुरातलं दुर्दैवी चित्र म्हणजे ज्याला आपण म्हणू की आमच्या या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचं हे दुर्दैवी असं चित्र आहे.
अपघात जे होत आहेत इथं किरकोळ स्वरूपातले अपघात हे कायम घडत आहेत केवळ या सगळ्या दुर्दैवी अशा परिस्थितीमुळं. पण जी गेंड्याची कातडी आमच्या या प्रशासनाने जी अंगावर चढवली आहे त्यामुळं हे दुर्दैवी चित्र सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. सगळीकडं धूळ आहे, सर्वत्र खड्डे आहेत. खड्डेपूर याची एक सहल तुम्हाला आम्ही घडवतो आहे या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. माझ्या समवेत रवी काकडे आमचे प्रतिनिधी आहेत. ते आपल्याला हे सर्व जे दृश्य आहे ते आपल्यासमोर आणत आहेत. कशा पद्धतीनं ही सगळी सोलापूर शहरातल्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. येणारा जाणारा प्रत्येक सोलापूरकर, प्रत्येक वाहनधारक याबाबत तीव्र संताप व्यक्त करतो आहे. सोलापूर शहरात जागोजागी अशा प्रकारचे खड्डे आहेत की लोकांचा संताप अनावर व्हावा, सहनशीलतेचा कडेलोट व्हावा अशी परिस्थिती या खड्डेपुरातील आहे. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तो परिसर आहे पाण्याच्या टाकीजवळून जो बोरामणी नाक्याकडे रस्ता जातो आहे तर तिथली ही गंभीर परिस्थिती आहे. मुळामध्ये हा रस्ता 12 महिने तसा अगदी खड्ड्यांनी परिपूर्ण असा असतो. पण आता आपण जो खड्डा बघतो तर गंभीर स्वरूपाचं आहे. खरं तर म्हणजे हे अपघाताला मिळणारं खरं तर खुलं अगदी निमंत्रण आहे. ज्या पद्धतीने आपण हे सगळं पाहतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातला हा खड्डा की जिथं एक ड्रेनेजचं चेंबर पण आहे आणि त्याच्याच बाजूला हा खड्डा आहे. आता सध्या पावसाचं पाणी साचलेलं नाही आहे, पण जेव्हा या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचत असेल तेव्हा कल्पना करा की काय परिस्थिती असेल, कोणता प्रसंग त्या वाहनधारकावर गुजरेल याचा कुठलाच काही खरं तर विचार नाही किंवा त्याविषयी कोणतीही सुधारणा करण्याचे प्रयत्न कुणाचेही नाही आहेत. जो आमच्या पाण्याच्या टाकीजवळून बोरामणी नाक्याकडे जो रस्ता जातो आहे त्याचे आपण आता सगळे एक एक खड्डे बघतोय. त्या रस्त्याची खरं तर धुळधाण उडाली आहे, दुर्दशा आपण म्हणतो त्या रस्त्याची. तर अशा प्रकारची एक दुर्दशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या रस्त्यावरून खरं तर आमचे लोकप्रतिनिधी पण जात असतील, सगळे आमचे अधिकारी जात असतील, पण यापैकी एकालाही याचं दुःख वाटू नये किंवा वेदना होऊ नयेत. यालाच आपण एक असं म्हणतो की निगरगट्टपणा ज्याला म्हणतो तर तो निगरगट्टपणा सोलापूर शहरातल्या जे काही खड्डेपूर सगळं झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की इथं सुधारण्याचे कोणतेही प्रयत्न किंवा शेवटी एक संवेदनशीलता माणसाच्या मनात लागते की जी काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे ती शेवटी कशामुळं झाली आहे. वारंवार असे प्रश्न आमच्या इथं का उद्भवत आहेत. किरकोळ पावसाचंही वातावरण आमच्या इथं रस्त्यांची ही अशी अवस्था करत असेल तर हे रस्ते असे का असा प्रश्न आमच्या कुठल्या अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना पडत नाही. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ही रस्त्याची अवस्था अशी का झालेली आहे याचं उत्तर जे आहे ते आमच्या लोकप्रतिनिधी आणि या व्यवस्थेकडे आहे. कारण त्यांनाच एकंदरीत या पाठीमागचं खरं कारण जे म्हणतो एक वास्तवता यातली त्यांना समजत असावी किंवा याचं उत्तर त्यांच्याकडं असावं. दुर्दैवी प्रकार आहे. खरं तर वाहनं जी इथून येत आहेत ते एक तारेवरची कसरत करत येतात. आपण पाहतोय कोणतंही वाहन, आता जे चित्रण तुम्ही सगळं पाहताय त्यामध्ये दिसून असं येतं की कुठलंही वाहन जे आहे ते सरळपणे या रस्त्यावरून चालू शकत नाही. रस्त्यावरचे खड्डे चुकवत, ही धोकादायक जी परिस्थिती आहे ती चुकवत, त्यातून मार्ग काढत सोलापूरकर किंवा जे बाहेरगावावरून आमच्या इथं सगळे नागरिक येतात ते देखील अशाच या दुर्दैवी परिस्थितीतून मार्ग काढत जातात. सोलापूर शहरासाठी नक्कीच ही बाब भूषणावह अशा पद्धतीची नाही आहे.
व्यवस्था जी आमची म्हणतोय आपण, एक निगरगट्टापणा आला आहे, तर यातून यांच्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक, नाहीतर या शहराचं काही खरं नाही, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती इथं आहे. आपण एक खड्डेपूरची सहल तुम्हाला घडवतोय. सोलापूर शहरातले जे खड्डे आहेत, खरं तर आमचे सगळेच नागरिक इथून जात असतील, त्यांना ही सगळी कल्पना आहे. मात्र प्रत्येक दर्शकांपर्यंत आम्हाला हे सोलापूरची ही जी खड्डेपूरची सहल आहे ती घडवायची आहे. सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं एक साम्राज्य कशा प्रकारे निर्माण झालं आहे, सोलापूर शहरातल्या रस्त्यांची जी चाळण आहे ती कशा पद्धतीने झाली आहे ती मांडायची आहे. आणि यातूनही महत्त्वाचा भाग आहे की अगदी किरकोळ पाऊस, ज्याला आपण म्हणू की पाऊस झाला, आणि या पावसाने जर रस्त्यांची अशी अवस्था होत असेल तर या रस्त्याचा दर्जा, या रस्त्याची गुणवत्ता काय होती आणि त्याचे निकष काय होते, हे सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्याच खरं आता तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली. अशोक चौकाकडं हा जाणारा आपला हा रस्ता आहे, आणि आपण पाहू शकतो की रस्ता याला म्हणायचं का, हाच प्रश्न आपल्याला इथे पडेल. कारण आपण पाहतोय एक मोठ्या प्रमाणातला सगळ्यात खड्डा, ज्याला आपण असं म्हणू शकतो की हा पावसामुळे तर नक्कीच हा खड्डा झाला नाही आहे, पण जी रस्त्याची कामं झाली असतील त्यातले जे दोष आहेत ते सगळे समोर येतात. एवढा मोठा खड्डा या ठिकाणी पडला आहे, आणि याच खड्ड्यातून आपली वाहनं सोलापूरकरांना बाहेर काढावी लागत आहेत. अपघाताला मिळणारं हे खुलं निमंत्रण आहे. कोणत्याही क्षणी कशाही पद्धतीचा अपघात या ठिकाणी होऊ शकतो. खरं तर जे आमचं प्रशासन ज्याला म्हणावं त्यांना प्रत्येकाला लाज वाटायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा एवढा सगळ्या मोठा खड्डा आहे. पावसामुळं कुठल्याही पद्धतीचा हा रस्ता बिघडलेला नसून जो रस्ता तयार करण्यात आला तर त्याच रस्त्यातले हे सगळे दोष, सगळ्या चुका किंवा जे निकृष्ट दर्जाचे रस्ते आमच्याकडं झाले त्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि हे जे सगळं पाप आहे ते आमच्या सोलापूर शहरवासियांना भोगावं लागतं आहे. बाहेर गावावरून जे आमचे नागरिक येत आहेत, जी वाहनं येतात, त्या प्रत्येकाला या सगळ्या नरक यातना ज्या आहेत तर त्या भोगाव्या लागत आहेत. खरं तर ज्या म्हणून आमच्याकडं व्यवस्था आहेत त्या प्रत्येकाला काही ना काही अशी लाज वाटली पाहिजे. अशा पद्धतीचे खड्डे, आणि एकीकडं आम्ही असं म्हणायचं की आमचं हे शहर स्मार्ट सिटी शहर आहे, स्मार्ट सिटी योजनेतलं आमचं शहर आहे, स्मार्ट सिटी योजनेतून आमचा विकास होतो आहे असं आम्ही जे बोलतो आहे, तर त्यातला जो खोटारडेपणा आहे, त्यातला जो फोलपणा आहे, त्याचं हे उदाहरण म्हणून हे अशा आमच्या सोलापूर शहरातल्या रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत तर ते पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आमच्याकडं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला विकासाचा मुद्दा जोरदारपणे मांडला जातो, पण जे कोणी असे दावे करत आहेत, जे पक्ष असे दावे करत आहेत, जे नेते आमचे दावे करत आहेत सोलापूर शहराच्या विकासाचा, तर तो किती खोटा आहे, तो कशा प्रकारे अर्थहीन आहे. तर हे जे सगळं चित्र आहे ते आमचे हे सगळे खड्डे जे आहेत तर ते दाखवत आहेत. सोलापूरकरांचा संताप अनावर होतो आहे. प्रत्येक रस्त्याची, अक्षरशः सोलापूरच्या प्रत्येक रस्त्याची चाळण झालेली आहे, चाळण. आणि खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की जे रस्ते झाले त्याचा पूर्ण लेखाजोखाच आता कुठेतरी समोर यावा अशा पद्धतीचे हे खड्डे सोलापूर शहरात दिसत आहेत. आम्ही तुम्हाला खड्डेपूरची सहल घडवतो आहे, आणि हा जो रस्ता आपण पाहतोय तो अशोक चौकाकडे जाणारा रस्ता आहे. आणि अशोक चौकाकडे जो रस्ता जातोय त्याच्यावरती जो खड्डा आहे तो जर पाहिला तर निश्चितच
एक भयानक अशी परिस्थिती आपल्यासमोर येते, संतापजनक अशी स्थिती आपल्यासमोर येते. अशोक चौकाजवळच्या सावरकर उद्यानानजीकचा हा चौक आहे, जिथं अशोक चौक पोलीस चौकी आहे त्याच्या समोरचा हा सगळा चौक. या चौकातली जर तुम्ही स्थिती पाहिली तर सोलापूरकरांच्या वाट्याला काय येतं आहे याचं एक दुर्दैवी चित्र आपल्या समोर येतं. नेहमीच आमच्याकडं जेव्हा जेव्हा शहराच्या बाबतीत बोललं जातं तेव्हा मोठमोठ्या विकासाच्या गप्पा होतात, सोलापूरकरांना मोठमोठी स्वप्न दाखवली जातात, अगदी बुलेट ट्रेनपर्यंत स्वप्न सोलापूरकरांना दाखवली जातात. सगळं झूट, सगळा खोटारडेपणा. प्रत्यक्षामध्ये साधा रस्ताही सोलापूरकरांच्या वाट्याला येत नाही आहे आणि हे सगळं सोलापूरकर शांतपणे सहन करतायत आणि त्याचाच फायदा आमचे राज्यकर्ते उचलतात, प्रशासन उचलतं आणि सोलापूरकर मुकाटपणे सगळं सहन करत राहतो. आपण पाहतो आहे चौकातलं सगळं हे जे वातावरण आहे, सगळीकडं खड्डे आहेत, खड्ड्यात साचलेलं पाणी आहे. काहीतरी लोकांना दिलासा द्यायचा असा काहीतरी विचार करून आपण बघतो ती खडी टाकण्यात आली. ती खडी ही अशा पद्धतीने टाकण्यात आली की सगळीकडे ते विखुरली गेली. पुन्हा सोलापूरकरांच्या वाट्याला खड्डे, दलदल आणि चाळण झालेला अशा पद्धतीचा रस्ता. खरं तर आता काही दिवसात आमच्याकडं महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाचेल आणि तिथून मग प्रत्येकजण अगदी मोठमोठ्या विकासाच्या गोष्टी करायला लागेल. पण जे कोणी असे बोलतील त्यांच्यासमोर या रस्त्याचं उदाहरण आहे आणि हे उदाहरण पाहिल्यानंतर नक्कीच विकासाची जे गोष्टी करतायत, खोटं जे लोकांना सांगतायत, तर त्यांची नक्कीच तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं हे चित्र आहे. सोलापूरकरांच्या वाट्याला वर्षानुवर्ष हेच येत राहिलं. अशाच पद्धतीचं चित्र प्रत्येकाच्या नशिबी सोलापूरकरांच्या राहिलेलं आहे आणि सोलापूरकर सहनशील असल्यामुळं या सगळ्या गोष्टी आमच्याकडं चालत आहेत. निर्ढावलेपणा हा एकच शब्द आमच्या इथं लागू होतो. शहराचं खड्डेपूर बनलेलं आहे आणि त्याची सहल आम्ही तुम्हाला घडवतो आहे. आत्ता आपण जिथे उभे आहोत तो आपला गुरुनानक चौक आहे आणि सोलापूर शहरातल्या प्रत्येक रस्त्याची वाट लागली तशी चौकाची पण वाट लागलेली आहे. गुरुनानक चौकामध्ये आपण पाहतो आहे की जे खड्डे आहेत ते अगदी चौकाच्या सर्कलला लागून खड्डे आहेत आणि खड्डे टाळत वाहनं इथून मार्ग काढत असतात. शेवटी जे नशिबाला आलं आहे ते भोगायचं असंच सोलापूरकरांनी ठरवल्यामुळं असे जे काही सगळे खड्डे निर्माण झाले आहेत, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, त्यातून मग वाट काढत प्रत्येक सोलापूरकर हा पुढे जात असतो. धोकादायक अशा पद्धतीचे हे रस्ते आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या अशा खड्ड्यांमुळं आणि दुर्दशेमुळं सोलापुरात धुळीचं देखील एक साम्राज्य निर्माण होतं आहे. सर्वत्र धुळीचा असा परिसर समोर येतो आणि त्यातनं मग आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. भयानक अशी परिस्थिती सोलापूर शहरातल्या रस्त्यांची. पण दुर्दैवानं हे कुणी गांभीर्यानं घेणारं इथं नाही. सोलापूर शहराला वाली उरलेला नाही ही गोष्ट तर त्रिवार सत्य आहे आणि त्यामुळंच सोलापूरकरांना ज्या यातना भोगावे लागत आहेत
त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे. यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा पावसाळा आमच्या इथं सोलापुरात लोकांनी अनुभवला त्यावेळेला असेच खराब रस्ते अनुभवलेले होते. पण आता मात्र एक भयानक परिस्थिती या सोलापूर शहराची झाली. रस्त्यांचे साळण आणि त्यातनं निर्माण झालेले पुन्हा मोठाले खड्डे हा सगळा संशोधनाचा विषय. पावसामुळं किरकोळ स्वरूपाचे एखाद्या खड्डे आपल्यासमोर येऊ शकतात, पण जे मोठाले खड्डे निर्माण झाले, रस्ते खचले हा शब्द इथं लागू होतो. आपण पाहतोय एवढीच वाहनं आहेत आणि सर्वत्र धूळ आहे, फक्त धूळ. या धुळीशिवाय इथं तुम्हाला चौकामध्ये काही दिसणार नाही, पण ही सगळी धूळ सोलापूरकर सहन करतोय. हे देखील आमच्या पालिकेत जे लोक बसलीत आमची, त्यांना हे चित्र दिसलं पाहिजे किंवा त्यांच्या मनाला ही कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे की शहराची जी अवस्था आहे ती अशा प्रकारची का झाली आहे. सगळं आमच्या त्या ठिकाणी मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा आमचे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत तर त्याचे कोणी अधिकारी असतील, महापालिका असेल, या सगळ्यांसाठी खरं तर हा चिंतेचा विषय. खरं तर ही सगळी त्यांची जबाबदारी आहे. ही सुधारणा का होत नाही आहे आणि सुधारणा झाली तर त्याचा दर्जा का राहत नाही आहे आणि नागरिकांना आपण कुठपर्यंत असे हाल त्यांच्या वाट्याला देणार आहोत हा प्रश्न आहे. आज सोलापूर शहर अतिशय छोटं आहे. तसं एक 5 ते 6 किलोमीटरमध्ये आपण पूर्ण सराउंडिंग सोलापूर संपवू शकतो. पण एवढ्या छोट्या सिटीमध्ये पण आज रस्त्याची जर दुरावस्था पाहिली आपण तर प्रशासन आणि महापालिकेचे जे सत्ताधिकारी आहेत त्यांनी कुठंच काहीच काम करत नाहीत. हे 100% आज नागरिकांना जाणवलेलं आहे. आज अनेक अपघात झालेले आहेत रस्त्यामुळं, लहान मुलांचा बळी गेलेला आहे. आज दत्त चौक परिसर म्हणा किंवा नवीपेठ परिसर म्हणा, आज महिला आपले भगिनी आपल्या खरेदीला जातात तर तिथं एवढी दुरावस्था झालेली रस्त्याची, अगदी निकृष्ट काम केलेलं आहे. आणि छोट्याशा पावसामुळे जर ही गोष्ट होत असेल तर मोठ्या पावसामध्ये तुम्ही म्हणजे काय काम करता? मग याच्यावर सत्ताधिकारी आणि महापालिकेचं लक्ष आहे का नाही, याला कोण वाली आहे का नाही, कोण बघणार आहे का नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. आज कुठल्याही भागात गेलं तर रस्ते हे खराबच दिसतात. नक्की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच आज नागरिकांना कळत नाही आहे. आणि याला संपूर्ण हे प्रशासनच जबाबदार आहे. आज हदवाड भागातील एक नागरिक, सामान्य नागरिक म्हणून मी बोलतो, आज आमच्याकडनं टॅक्स वसुली होते, सगळे होते, पण इथे रस्त्याचं काम झालेलं नाही. आज बरेच असे रस्ते आहेत की लोकांना आज घरापर्यंत जायला चालत जावं लागतं. चालत जाताना तिथं चिखलाचं पूर्ण म्हणजे चिखल म्हणा किंवा रस्ते खड्डे म्हणा हे सगळे त्रास होतो आहे. वयस्कर माणसं असतात, लहान मुलं असतात, शाळेला जाणारे, या सगळ्यांना त्याचा त्रास होतो आहे. सर, एक नागरिक म्हणून काय वाटतं जेव्हा हे सगळं तुम्ही चित्र पाहता? सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट सिटी हे सोलापुरात फक्त 3%साठीच होती, अख्ख्या सोलापूर शहरासाठी नव्हती. बरं, तुम्ही त्यात पण जे कामं केले स्मार्ट सिटीच्या नावाखाली, आज कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला होता, तुम्ही तो कुठं घालवला काही माहीत नाही. आणि एवढं घालवला असेल तरी पण आज रस्त्याची जी दुरावस्था आहे, आज साधारण माझ्या मते वर्ष 1.5 वर्ष झालं मी रस्त्याची अवस्था बघतो आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. आज एवढ्याशा छोट्याशा पावसामुळे जर रस्ते खराब होत असतील तर स्मार्ट सिटीचं त्यात काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेली ती स्मार्ट सिटी, त्यांच्या नावाने तुम्ही एवढं मार्केटिंग केलं, ॲडव्हर्टायझिंग केलं, सोलापुरातील लोकांना तुम्ही दिशाभूल केली थोडक्यात, की तुम्ही आज स्मार्ट सिटीच्या आम्ही माध्यमातून एवढे रस्ते केले, आम्ही एवढं काम केलं, काहीतरी एखादा परिसर सजवला, तर तिथं संपत नाही. आज लोकांची बेसिक गरज आहे रस्ता, पाणी आणि दिवाबत्ती. जर रस्ताच नीट नसेल तर आम्ही तुम्हाला म्हणजे प्रशासनाला किंवा कुणाला विचारणार हा प्रश्न. पण लोकांमध्ये संताप कशा पद्धतीने बघता जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता? नाही, लोकांना आज पश्चाताप होतो आहे. मला काही एक राजकारण म्हणून बोलायचं नाही, एक सामान्य नागरिक म्हणूनच बोलतो. आज सर्वसामान्य माणूस जर रस्त्यावर फिरत असेल तर 100% त्याला 100 खड्डे तिथं दिसतात. आणि खड्डे पण किती, तर 1-1, 1.5, 2-2 इंचाचे खड्डे आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस हा होरपळतो आहे. तुमचं राजकारण एका साईडला राहतं आहे, कोट्यावधीचा निधी येतो आहे जातो आहे, सोलापुरातील नागरिकांकडून तुम्ही टॅक्सरूपी वसूल करताय पैसे, पण आज शहरात हद्दवाड भागात कुठंच रस्त्याची कामं झालेली नाहीत. आणि ते व्हावं आणि या सत्ताधिकाऱ्यांना आणि महापालिकेला केव्हा जाग येईल हे सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. आणि याचबरोबर असं असतं की वारंवार रस्त्यांवरती असे खड्डे निर्माण होणं
रस्त्याचं ऑडिट हे 100% व्हायला पाहिजे आणि रस्ता करताना अगोदर प्लॅनिंग पाहिजे. आज तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड टाकताय आणि परत तिथं कुठेतरी केबल टाकायचं म्हणून ते खांदताय, परत त्यानंतर ड्रेनेजचं काम येतं, मग ड्रेनेजसाठी तुम्ही परत खड्डे खांदताय. म्हणजे तुम्ही रस्ता ऑलरेडी बनवताय काहीतरी निधी टाकून लोकांच्या पैशानी, है ना, आणि त्याच्यानंतर तुम्ही परत खड्डे मारताय. म्हणजे एकदा रस्ता बनवायचा, वर्षभरात त्याच्यावर 10 वेळा खड्डे मारायचे. केबल टाकणं असू दे, तुमचं ड्रेनेजचं काम असू दे, नळाची पाईपलाईन टाकणं असू दे. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर प्लॅनिंग करत नाही का? आणि करत नसाल तर मग ही काही चेष्टा चालवली आहे का तुम्ही सोलापूरकरांची? आज जनता, सर्वसामान्य जनता आज आपल्या आपल्या व्यापात असते, कोणी काही बोलून दाखवत नाही, पण आज हा प्रत्येकाला त्रास होतो आहे रस्त्याचा. नाही, कराचं भरणं तुम्ही करता आणि मग शेवटी एवढा आपण कराचं भरणं करत असताना एक नागरिक म्हणून काय वाटतं जेव्हा हे रस्ते आपल्याला असे मिळतात? नाही, कर हा जास्तीत जास्त आपण भरतो 100% आणि कर वसुलीही केली जाते. जर तुम्ही कर नाही भरला तर महापालिकेचे लोक येऊन तुमचं नळाचं कनेक्शन देखील कट करतात. आज RTO म्हणजे आता पोलीस म्हणा, हे म्हणा, तुम्ही आज रस्त्याला गाडी थांबवून अडवता, हे करता, ते सगळं बरोबर आहे, शासनाच्या नियमाने ते सगळं योग्य आहे. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण जर बघितलं तर रस्त्याची क्वालिटी आपल्याला 100% व्यवस्थित पाहिजे. आणि आज तुम्ही जर लोकांना न्याय देऊ शकत नसाल एवढ्या मोठ्या पदावर बसून, महापालिकेतील सत्ताधिकारी असतील, प्रशासन असेल, हे जागा केव्हा होणार? आणि यांना जागा करण्यासाठी आता अजून काय आंदोलन करावं लागेल का? ही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. आज सोलापूर शहरामध्ये जी स्मार्ट सिटी होत आहे, तर ते होऊनसुद्धा, रस्ते वगैरे चांगले होऊनसुद्धा आज परत तेच प्रश्न पडत असेल तर ते सगळ्यांनाच अवघड आहे. कारण सोलापूर सिटीमध्ये परत तेच खड्डे, परत तेच सगळे चालू आहे. म्हणजे सोलापूर सिटी होऊनसुद्धा खड्डे पडत असतील तर त्याला काय? आणि कसं आहे, आपण टॅक्स भरतो, कर भरतो, तर त्याचं ते जातं कुठं? तर त्यावरती प्रश्न आहेत. आणि आपण आता 2 व्हीलरवरती लोक, सामान्य जनता जी जाते, त्यांना पण त्रास होतो, सगळ्यांनाच त्रास होतो त्या खड्ड्यांचा. त्यामुळं त्याच्यावरती महानगरपालिकेने थोडंसं लक्ष द्यावं असं मला वाटतं. नाही, आणि हे लोक विकास विकास म्हणत असतात, हो. असं काही सोलापूर शहराचा विकास झाल्याचं नाही, वाटतं मग म्हणजे रस्त्यांचे एवढे मोठे खड्डे पाहिजे. खड्डे, हो, बरेच खड्डे. आता सामान्य जनतांना खूप त्रास होतो त्या खड्ड्यांचा. आणि याचबरोबर असं दिसतं की खड्डे आहेत, वाहनधारकाला वाहन चालवणं अवघड होतं. हो, चालणाऱ्या माणसाला- सामान्य माणसाला, जे चालणारे माणसं, वयस्कर वगैरे, त्यांनाही त्या खड्ड्यांचा नक्कीच त्रास होत असेल असं वाटतं. आणि शहर आपलं सुधारलं असं म्हणतात, ते खरं वाटतं का हे सगळं नाही, बघितल्यानंतर? नाही. कारण स्मार्ट सिटीच्या नावाखाली मला असं वाटतं ते नुसतंच चालू आहे आणि काम तर तेवढं वाटत नाही स्मार्ट सिटीसारखं. आणि रस्त्यांचं जर आता हे पाऊस पहिलाच असा येऊन गेला आणि असा इतका पण नाही झाला की खड्डे पडण्यासारखा, तर मला असं वाटतं की जास्त पाऊस पडला तर मग कसं होणार? खड्डे तर ते म्हणजे तुम्ही फक्त तेवढेच डॅमेज झालेले खड्डे पुन्हा दुरुस्त करता तेवढंच, पण तुम्ही नीट निकृष्ट दर्जाचे जे झालेले आहेत काम, रस्ता, त्यासाठी योग्य तुम्ही कारवाई करा. सोलापूर शहराचं जे खड्डेपूर झालं आहे त्याची सहल आम्ही तुम्हाला घडवली. आणि ही सहल घडवत असताना अगदी शेवटी मग 7 रस्ता ते डफरीन चौक असा जो एक आपण ज्याला VIP रोड म्हणतो, तर तिथं आपण आलो. आणि अगदी आपण काळजापूर मारुती मंदिराच्या बरोबर समोर आहोत. आणि आपण पाहतोय मुळामध्ये हा रस्ता पूर्ण झाला की नाही, त्याचं काम पूर्ण झालं की नाही, हा देखील एक संशोधनाचा विषय. पण याचबरोबर जो काही रस्ता म्हणून झाला किंवा काही झालं तर त्याच्यावरती देखील आपल्याला खड्डे पाहायला मिळत आहेत. संपूर्णपणे हा रस्ता उखडला, खाडी सर्वत्र पसरलेली आहे. आणि याचबरोबर आणखीन आमच्याकडे एक समस्या सतावती आहे, ती म्हणजे जिथं जिथं रस्ते होत आहेत तिथं ड्रेनेजची जी झाकणं आहे, ड्रेनेजचे जे चेंबर आहेत त्याची झाकणं जी आहेत तर ती रस्त्याच्या वर येत आहेत. कुठेतरी हे रस्त्याचं चेंबर जे आहे ते खड्ड्यात तरी आहे किंवा रस्त्याच्या वर तरी आहे. आणि त्यातून मग एक अपघातासाठी निमंत्रण किंवा दुर्दैवी अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, जिथून वाहनधारकाच्या जीवितालाच खरं म्हणजे धोका आहे. रस्त्यांची दुर्दशा, रस्त्यावर झालेली चाळण, रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, हे सोलापुरातलं चित्र. ज्या सोलापूरला आमच्याकडं आमचे काही जण म्हणतात की हे स्मार्ट सिटी वगैरे, तर त्या शहरातली मुळातली जी वास्तवाची परिस्थिती आहे ती अशा पद्धतीची आहे. आणि हे सगळं सोलापूरकर सहन करत पुढं आपला दिवस काढत असतात. आणि पाहतो आपण काळजापूर मारुती समोरच जे काही एक चेंबर आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि यातून मग वाहनधारकांना कोणत्या समस्या त्याच्या वाट्याला येतात किंवा जे चित्र होतं आपण पाहतो की काही ड्रेनेज चेंबर जे आहेत ते अगदी उघड्यावर वरती आहेत, काही खड्ड्यात आहेत. आणि यातून वाहनधारकांना एक मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं, यातना भोगाव्या लागतात. आणि मुळामध्ये
जी लोकं खरं तर ज्यांच्याकडनं आपल्याला काही सुधारण्याच्या अपेक्षा आहेत, या लोकांना जाग कधी येणार किंवा शहराचं आपण काहीतरी देणं लागतो, शहर सुधारण्याचं आपलं काम आहे, कर्तव्य आहे, असं आमच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कधी वाटणार, हाच आता प्रश्न या खड्डेपूरनी निर्माण केला आहे. खरं तर सोलापूर शहरातल्या खड्ड्यांची जी भयानक परिस्थिती आहे तो तर आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहेच आहे. पण शहराचे जे म्हणून बाकीच्या ज्या समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत ते कधी गांभीर्यानं घेतले जाणार आणि त्याकडे आमचे लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष कसं करतात, त्याला हे दुर्लक्ष कसं करवलं जातं, हे सगळे प्रश्न आहेत. चिंता वाढवणारी अशी ही एकंदरीत परिस्थिती आहे.